मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रामधील ग्रामीण भागाला सुद्धा पावसानं झोडपून काढलं। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातही जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे शेती ही पाण्याखाली गेली आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं। संसार पुन्हा मांडायचं म्हणलं तर काहीतरी करावंच लागेल ना, जगायला साधं। एकतर आम्ही हातावर कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता, मुलाची अवस्था करावं काही का होईना, यांनी दक्षता घ्यावं तर आमचा परिवार आहे। नाहीतर पाण्याच्या एका लोंढ्यानं काडी काडीनं गोळा केलेल्या संसाराचा खोपा वाहून गेला। चिल्या पिल्यांचा घास मातीमोल झाला। 15x15च्या जागेत उभ्या केलेल्या विश्वावर आभाळ कोसळलं म्हणून कोसळून पडता येत नाही। वाहून गेलं सगळं म्हणून सगळं सोडता येत नाही। संसार आहे तो पुन्हा मांडावाच लागतो। एवढं आता जुळवायचं आमचं आयुष्य आणि मजाईने एवढं जुळवायचं म्हणल्यावर परपंच बाहेर घराचे ते एकतर आम्ही हातावर कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता, गुरं ही सांभाळून हे करून आता मदत पाहुण्या रावळ्यांनी केली तर हळूहळू जुळवायचं। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातल्या ओढ्याला पूर आला। त्या पाण्यात अनेक घरं बुडाली। जीवाच्या आकांतानं माणसं धावत सुटली म्हणून जीव वाचला, मदतीला येणार जमापुंजी वाचवता आली नाही। अन्नात माती आणि चुलीत चिखल पडला। पोटाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून स्वाभिमानानं जगणाऱ्या माणसांना इतरांपुढे हात पसरण्याची वेळ आली। घरातला जो संसार आहे तो अस्तव्यस्त पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। डाळे असतील, शेंगदाणे असतील, इतर जे काही वस्तू आहेत त्या देखील पडलेल्या आहेत। आपण जर तिकडं गहू बघू शकतो की कसा जे मांडल्या होत्या, मात्र तिथं देखील पाणी गेलेलं आहे, ते देखील भिजलेलं आहे। अशी अवस्था जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। इथले डाळी जास्त आहेत, इथलं जे सगळं भरून ठेवलेलं आहे, सगळ्या या ज्या काय पोहे असतील अख्खा भिजून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर हा सगळा भिजून गेलेला आहे। एवढं आता जुळवायचं आमचं आयुष्य आणि मजाईने एवढं जुळवायचं म्हणल्यावर परपंच बाहेर घराचे ते एकतर आम्ही हातावर कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता, गुरं ही सांभाळून हे करून आता मदत पाहुण्या रावळ्यांनी केली तर हळूहळू जुळवायचं। बारामती शहराजवळून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून गळती झाल्यानं कालवा फुटला। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात शेतातली माती वाहून गेली। मागे उरले फक्त दगड आणि धोंडे, आत्मा निघून गेलेल्या निपचित देहासारखे। काय काय लोकांनी मका केल्या त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली, वाहून गेलं ते काय तर उगणार नाही, त्याचं हे झालं, त्याचं चिक तयार झाला त्या ब्याचा, हा ते वाया गेला त्यांचं। बऱ्याच लोकांनी मका केल्या त्या दिवशी पाऊस चालू झाला। इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की भीमेला मे मध्ये पूर आला, सगळं उद्ध्वस्त करून गेला। निष्ठूर वाटावा असा पाऊस वागतोय, त्याच्या रौद्र रूपापुढे माणसांना हतबल करतो। सुमित सुनावणेसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, दौंड।